ज्या दिवशी डोक्यावर अक्षता पडल्या त्या दिवशी मी माहेरची पाहुणी झाले आणि ज्या दिवशी उंबरठ्यावरचं माप ओलांडून आत गेले त्या दिवशी मी त्या घरची लक्ष्मी झाली. अशा घरच्या लक्ष्मीला कोणी हाकलून देईल? अगं हाकलून दिलं आणि काढलं घराबाहेर तर काय करायचं? मग सांगते आबा, मला उद्याच्या उद्या सासरी पोचवून या. तुमच्या पोटी जन्माला आलेली ही भल्या घरची लेक एक तिथं नांदून तरी खरी होईल, नाहीतर मरून तरी खरी होईल. आई अंबाबाई, आता तूच माझी पाठी राखील आहे. अरे किती दिवसाने आलात तुम्ही? या 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 बरं केलं आलात ते. या 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 म्हणताय? मी गाणं म्हणतोय बघा तुम्ही. या 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 या. खोटं बोलू नका. आता मग पाहुणे आले तर त्यांना या नाही म्हणायचं काय? कोण पाहुणा? पाहुणं का कोंडीबाचं मेवणं? पाहुणं करताय. चला. पण मी काय म्हणतो त्यांना त्यांना चला. नाही पण मी काय म्हणतो की त्यांना तुला काय सांगितलं होतं मी? आबा, तुम्ही इथपर्यंत मला घालवायला आलात. आता तुमचं काम संपलं. मला पोचवली असं समजा आणि माघारी जावा. लक्ष्मी, तुला बघून त्याने दरवाजा बंद केला आणि तुला इथं एकटीला सोडून जाऊ मी? तुम्ही बिनघरी जा आबा. हे तर काय मी परक्या घरी हाय? माझ्या घराच्या दारात तर उभी हाय मी. सोबतीलाही तुळस हाय. तुम्ही काय बी काळजी करू नका आबा. तुम्ही जावा. आणा ती शिदोरी इकडं. पोरी, जाऊ कसा? जाऊ कसा? आबा, तुम्हीच म्हणायचं नव, या जगात कोण कुणाच्या जन्माला पुरत नसतं. जीवमान असं तोवर तुम्ही मला सांभाळशिला, पर पुढं कोण हाय मला? आणि आबा, एक सांगू, कोणी नसलं तरी एक असतं, ते म्हणजे आपलं नशीब. सुख असो दुःख असो, ते कव्वा आपल्याला सोडून जात नाही. त्याच्या भरोशावरच सगळा भार ठेवून जगायचं असतं. आबा, आता माझा सगळा भरोसा माझ्या नशिबावर आहे. आबा, माझ्या नशिबावर आहे. हे तू बोलत नाहीस पोरी, दुसरंच कोणतरी बोलतंय तुझ्या तोंडानं. नाही आबा, तुमची लेक बोलते, लक्ष्मी. तुम्ही आनंदाने जा आबा, आनंदाने जा. ठीक आहे, तू म्हणतेस तर जातो. आमचे पुण्य एवढे काही कमी पडणार नाही. आम्ही असं कोणाचं काय पाप केलंय म्हणून आमच्या एकुलत्या एक लेकीला वंगाळ दिवस येतील. तू म्हणतेस जा तुम्ही तसं. आज ना उद्या कधीतरी तुम्हाला तुमच्या नशिबाचा दरवाजा ठोठवलाच पाहिजे. अक्का, काय ग कडी करावी? अरे नाही, कोण भिकारी नाती होणार ना म्हणून दार लावून घेतलंय. येतो मी. थांबा आबा, एक सांगायचे. काय? माझी शपथ आहे तुम्हाला, आईला यातलं काही सधिक सांगू नका. तिला काही कळू देऊ नका आबा, काही कळू देऊ नका.
बाई इथं काय करते? अगं तिचा बाग हलवत आला होता, पण मी म्हटलं बाई विलास येऊ दे, त्यानं घरात घेतली तर राहते, आम्ही काय सांगणार? काय दणदणीत खोटं बोलतो तुम्ही? आता काय म्हणलं तुम्ही? तुम्हाला मध्ये प्रवृत्त करायला कोणी सांगितलं? कुणी नाही सांगितलं? गप्प बसा. मग काय करायचं बाबा विलास? काय करायचं? अगं आता आमदार येणार आहेत माझ्याकडे चहाला. असं? ही बाया इथं बसून राहिली तर आबरू जाईल माझी. बस तू असं कर, हिला गोट्याचे गोंडपाट टाकून दे, येळभर पडू दे तिथंच. तू म्हणतेस तर ठीक आहे. जया, ओढ टाक, ओढ. बोटातलं शेण काढायला सांग आणि 4-5 पाण्याचे पिपानं भरायला सांग. ओढ, आज जरी करत नाही. घेऊन ये. एक भवानी, तुला इथे नुसती बसायला आणली वय. आता 4 मोठी माणसं घरात येणार आहे. चल कामाला लाग. ही शिदोरी आणली. शिदोरी. ए आई, बघितली का गं ही शिदोरी? ए आई, अगं बघितलंस का? काठार अंड्याची सिद्धोरी म्हणे सिद्धोरी. घाल म्हशीला. अगं बघ तरी काय आहे. काय असणार ते कानून? घाल म्हणतो ना म्हशीला. असं आवा. हे घ्या, म्हशीला घाला. मग तुम्ही दोघीने खाल्लं तर नाही चालणार? काय गोट्यातले छानपणा करताय? खाने खाने पे लिखा है जाने वाले का नाम. यायला चुकलं वाटतं. काय झालं व? घेतली का घरात? हा? घेतली का घरात? हो हो घेणार तर. बरं झालं बाई, तुम्हीच तर जीवात जीव नव्हता माझ्या. म्हटलं काय कळतंय आणि काय नाही, पण तुमच्या तोंडाने हे ऐकलं आणि जीव भांड्यात पडला माझा. सगळी काळजी दूर झाली. हे बघ सारसा, हं? आता का नाही काळजी करायचं काय बी कारण नाही. आपले अगदी सुखात पडली बघ. अगं आनंदाने त्यांचं घरात घेतलंय, अगदी आनंदाने. पण हे खरं बोलतायचं का खोटं? माझ्यापासून काही दडवून तर ठेवत नाहीसा ना? नाही नाही, अगदी खरं सांगतोय. मग तोंड का तिकडे फिरवतायचा? हा? पण मला न बघता बी तुमच्या डोळ्यातलं पाणी दिसतंय. मला काही तुमचा आवाज ओळखत नाही वय. नाही नाही, अगं हे आनंदाश्रू आहेत, आनंदाश्रू आहेत. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.